हो बिग बॉस. जैतून खान आई शपथ हे दाखवायचं आता उद्या तुम्हाला बघावंच लागेल. अंडी मंडी टीव्हीला अशी डोळे त्या टीव्ही घालून बघणारी ती जर माझ्यासमोर आली आणि ती रडली तर तिला असं ते पॅम्परिंग करीन ना मी. कसं बरोबर जे आहे ते बघा ते मी रिअल आहे. टंटा नाही तर घंटा नाही. ओ माय गॉड. माझ्या बहिणीला चढवायचं. बहीण बिन चल तिकडे सर बाजूला बहीण बिन तुझी. तुम्ही घरात का बिग बॉस चालू करताय तिच्यावरनं? एका पोरीमुळे आताच सांगा हिला टास्क नाही परफॉर्म केला पाहिजे. आम्ही व्ह्यूवर नाही आहे ना आता बघितलं ना. युट्यूब चॅनल ऐक ना होऊ दे ना त्यांचं पूर्ण 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 ऐक की. हा बोल. हे बाबा मी नाही भांडत ती जळतोय. हे बाबा ती चांगली जळणार तू. शांत तन्वी व्हायला पाहिजे. लेकर कशी आहे. फाईट एलिमिनेट तन्वी होती. वाट बघा तर तन्वी जिंकणार. आणि मी अनुश्रीसाठी बघतोय आणि ती हे सोड तुझा बॉन्ड कुठं झाला. काय राव तुम्ही तिचे मित्र आणि तुम्ही चिडवाल असं अपेक्षा नाहीये तुमच्याकडून. यार सपोर्टर आहे तुम्ही का काय ट्रोलर्स आहे? यार तुमचा असा सपोर्ट राहू द्या. हे जळणार तर मी तुला इंस्टाग्राम ऍक्च्युली मी पण शिकलो त्याकडनं की मीन्स मुद्दा वास नसून काय येतोय तोंडात ना. मित्र नीट बघून ओळखा. मैत्री करा. मी पस्तावतोय. हो दीदी मग एक मिनिट तू तिच्यावर त्या तन्वीवरनं माझ्यावर भांडतोय म्हणल्यावर ती भांडणार की माझ्यावर. अरे पण ती काय गाईज कसं वाटलं मग आजचं बिग बॉस बघून? ओव्हरऑल आयुष्यात पहिल्यांदा सईदनं बिग बॉस बघितलं. असं मी पहिल्यांदाच बघितला बिग बॉसचा पूर्ण एपिसोड आणि मला असं हा चांगलं होतं एपिसोड. एपिसोड चांगला आहे पण आम्ही जे वाट बघत होतो ना शेवटपर्यंत एलिमिनेट होणार कोण तो पचका आमचाच झाला. तर उद्या आम्हाला कळेल की कारण तुम्ही पहिल्यांदाच बघत होता. शनिवारचं नाही एलिमिनेट करत. म्हणजे हा जेव्हा भाऊचा धक्का असतो ते 2 भागात असतं ना. पहिला भागला की काढायला आणि शनिवार रविवार बरोबर. हा आणि दुसरा तर रविवारी गाईज कळेलच आपल्याला की एलिमिनेट नक्कीच झालंय कोण. तुला वाटतंय कोण झालं? तन्वी व्हायला पाहिजे. लेकर कशी आहे. फाईट एलिमिनेट तन्वी होती. वाट बघा तू कोणाकडनं तन्वी 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 स्पष्ट तन्वी. आता काय माहित आहे ती तन्वी वरडतील सातारला. कुठली आहे ती काय माहिती. पण बारीक येते. तू तुझी इन्स्टाला फॉलो करा आधी. केलं की मागशीच केलं. बघतच केलं तुला. आता किती फॉलोअर्स. काहीतरी 2.6 मिलियन. हा पक्का. हो नाही हो. तुला काय माहिती तन्वीबद्दल? तुला काय आवडलं तन्वीचं? काहीच नाही. तुला कोण आवडलं मग? नाही कोणच नाही. मी अनुश्रीसाठी बघतोय आणि ती अजून ती पहिला आठवडा होता म्हणून ठीक आहे. बट ते अजून पण पुढे नाही का ऍक्टिव्ह होईल. अजून चांगली खेळेल. सो होप्स पण आहेत आता मला उद्या तर रिझल्ट त्याकडनं. करणार आहे नॉमिनेशनचा. नाही अनुश्री नसते होत. येस पब्लिकचा सपोर्ट आहे. अनुश्री नाही होणार. आमचा सपोर्ट आहे. फुल सपोर्ट आहे अनुश्रीला. येस चला हे- उद्या जैतून पण येते. जैतून पण येते उद्या. तर तन्वी जिंकणार. आणि असं अरे, नाही की I'm अनुश्रीला आम्ही talking सपोर्ट about करत जैतून. नाहीये. अनुश्रीला सपोर्ट करत नाही असं थोडी नाही. पूर्ण व्लॉग मध्ये बघा तुम्ही अनुश्रीचं नाव एकदा दोनदाच घेतलंय आणि तन्वीचं नाव त्यांनी खूप वेळा घेतलंय. ऐसा कुछ नहीं की बात मत सुन. तो अनुश्री भी जीत सकती है बट उसने थोड़ा सा मराठीत बोलणं. तिनं थोडंसं इन्व्हॉल्वमेंट करायला पाहिजे. बाकी नाही. जशी तन्वी इन्व्हॉल्वमेंट व्हायला पाहिजे. तिनं त्याच्या भाषेत तिनं लोक अट्रॅक्ट करायला पाहिजे. अट्रॅक्ट करायला पाहिजे. ते सोड. तुझा बॉन्ड कुठं झाला. बॉन्ड. बॉन्ड कुठं झालं तुझं. अच्छा पॉडकास्ट का? माझा बॉर्न काय राव तुम्ही तिचे मित्र आणि तुम्ही चिडवाल असं अपेक्षा नाहीये तुमच्याकडून. यार सपोर्टर आहे तुम्ही का काय ट्रोलर्स आहे? यार काय यार. चालतंय. तुम्ही म्हणायला गेलं तर बिग बॉस मी हे पूर्ण म्हणजे स्टार्ट टू एंड हा पहिल्यांदाच बघितला आयुष्यात. काय कळत नव्हतं पण कळायला लागलं हळूहळू. पण त्यातली तन्वी जिचा राग यायचा ना खरंच चांगली खेळतेस आणि full छान support दिसतेस आहे. का? छान दिसतेस cute आहेस. आणि हे जळणार तर मी तुला इंस्टाग्राम ऍक्च्युली मी पण शिकलो त्याकडनं की मीन्स मुद्दा वास नसून काय येतोय तोंडात ना मुद्दा नसून वास येतोय. मुद्दा नसून नाही का मुद्दा बनवणं आणि त्यावरनं भांडणं करणं ही खूप मोठी कला आहे. जे मी त्याकडनं शिकलोय. नाही हे मी पुढे जाऊन 100% वापरेन माझ्या लाईफ मध्ये. हा ठीक आहे. म्हणजे ती करते ना फुटेज खावी असेल पण रितेश सरांनी पण तिची किती तारीफ केली.
थोडी ना तिला काय काय की रितेश सरांनी जर 1 पॉईंट चांगला सांगितलं ना, तर जे 10 पॉईंट गिनवलेत तिला चुकीचे तिचे. निगेटिव्ह साईड का बघत नाही ती तो. पॉझिटिव्ह घेत असेल ना त्यातनं पण. पण तुम्ही घरात का बिग बॉस चालू करताय तिच्यावरनं? हिला एका सांगा, पोरीमुळे हिला- आताच ह्याला भांडण. सांगा हिला ह्याला सांगाय काय दरवेळेस भांडण किती वेळा आज असं केलं त्यानं? ही 5वी-6वी वेळ. हिलाच ह्याला रितेश सरांना पण हिला बोललं तू. पण काय पण असू द्या गाईज, तन्वीच जिंकणार. कोण आहे? काय हे शूट करू नको, सांगू टाकू नको. टाकणार? काय त्याच्या आईला तू सांग बिग बॉस बद्दल मत पटकन बस जरा. सांग की. सर्व फक्त तोंड आहे. तुमच्यासाठी मस्त पैकी आता टास्क. आता लास्ट तुमच्यासाठी एक सुपर टफ क्वेश्चन, की तुम्ही बिग बॉसचे व्ह्युअर आहात तर तुम्हाला सुद्धा टास्क परफॉर्म केला पाहिजे. आम्ही व्ह्युअर नाही आहे ना, आता बघितलं ना. युट्यूब चॅनल पूर्ण ऐक ना, होऊ दे ना त्यांचं पूर्ण 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 ऐक की. हा बोल. नाहीये, व्ह्युअर नाही. रितेश देशमुखचा एक तरी डायलॉग आहे असा बोलून दाखवायचा. टांटा नाही तर घंटा नाही. त्याच्या स्टाईल मध्ये ऍक्टर आहे की ट्रॅक्टर आहे? तुमचा हात भारी, तुमची लात भारी, मायला तुमचं सगळंच हो लय दीदी, भारी. मी तो घेणार होतो डायरेक्ट. अरे आता बिग बॉस मधला बोलतेय मी. डब्ल्यू काय चला सगळे स्पॉन्सर्ड बोलून दाखवा. एंडला तर मन लावून लय बघत होता. कॉफिया, आयुर्वेदा, शुभम, तंदुरी, अबीज कॅफे, अबीज कॅफे, हंगर्स कॅफे, हंगर्स कॅफे, सिंड्रेला बबल्स लॉज, बार, 7+ आर्ट अकॅडमी. बाय बाय. सिंड्रेला लॉज, गम्मत जम्मत, प्रिन्स टॅटू वाला. प्रिन्स टॅटूवाला. अरे काय राव, एक डायलॉग नीट बोला. ठीक आहे, जाऊ दे, तुम्हाला आठवत आहे. तन्वीची ऍक्टिंग करून दाखवा. तन्वी करते, तन्वीची ऍक्टिंग करून दाखवा थोडीशी. असं नाही, ती नुसतं कालवा करते, काही कर. रडती ती, मला क्यूट वाटते. आता असं वाटतं बरं, की तन्वी ती भेटली रडती सुद्धा तर आणि तिला कुठला डायलॉग मारणार? ती जर माझ्यासमोर आली आणि ती रडली तर तिला असं ते पॅम्परिंग करीन ना मी. कसं? ऋषभला थोडस करून दाखव. मुस्काड फोडून जवळ आलो. खरंच करीन मी, सिरियसली. म्हणजे मला नाही आवडत पर्सनली की कुठली पोरगी रडतीये. तर किती बीप टाकायचे एडिटिंग मध्ये. शिवा अरे तू अरे डायलॉग मारून मला तेच कळत नाही. कशा मला आवडत नाही कुठली मुलगी रडलेली. काय हो, बरोबर जे आहे ते बघा. तिथे मी रिअल आहे, जे आहे ते रिअल बोलतोय. बॅक कॅमेराच्या मागे असू दे ना, तर कॅमेराच्या समोर असू दे. ओ माय गॉड. माझ्या बहिणीला रडवायचं. काय बहीण चल तिकडे सर्व आई शपथ हे दाखवायचं आता उद्या. आता का? बहिणी मला ती बर, तन्वीच्या ऍक्टिंग वरनं कुठे जाताय तुम्ही? काय राव. तन्वी येते आता आमच्यामध्ये. बर, तन्वीची जाऊ दे, त्या छोट्याची ऍक्टिंग करून दाखवा. अरे ते मला ते चहा दूध पाहिजे, दूध. हो बिग बॉस. हो दूध द्या की. एंडचा डायलॉग कसं बोलला त्यानं? कसं एंडचा रितेश देशमुख गेल्यानंतर. हा महाराष्ट्राचं काहीतरी बोलला ना तो. धन्यवाद महाराष्ट्र. तुमचा असा सपोर्ट राहू द्या. ए असं नाही. धन्यवाद महाराष्ट्र, तुमचा असं सपोर्ट राहतो. घरी आले आलेला तू तुझ्या घराचा ऍड्रेस विचारला आणि गेला तो तिथनं. अनुश्रीने एपिसोड मध्ये बोललेले 2 इंग्लिश शब्द सांगा. अनुश्रीने अहो तू मग थांब. अनुश्री, अच्छा हा. कन्या शाळा. That's the काय आपण चिडवा चिडवी केली त्यावेळेस. नाही थांब. विल. मी तुम्हाला एक हे देते, क्लू देते. विल. विल बी ट्राय नाही. काय माहित काय बोलले, आठवत नाही. या ओ या नाही, आठवत नाही. शेअर तुम्ही मन लावून नाही बघत बिग बॉस. लोकांनी तुमची रिएक्शन बघायची का नाही? बघायची. का बघायची ते सांगा शेवटचं आता. तर गाईज, बी ऑनेस्ट, तुम्हाला बघावंच लागेल. अंडी मंडी. आमचा हा कंटेंट पहिलाच एपिसोडचा, म्हणजे हा पहिलाच करतोय आम्ही. आता आम्ही कंटिन्यू रोज बिग बॉस बघणार. आमची मेन बिग बॉसची मेंबर येते. हा, बिग बॉसची मेन म्हणजे रोज बघणारी, अशी टीव्हीला अशी डोळे त्या टीव्ही घालून बघणारी जैतून खान ही उद्या येते. आणि तिच्यावर आम्ही रोज बघणार आहे बिग बॉस, रोज. तर तिच्यामुळे पण आम्हाला कळणार.
ऍक्च्युअल मध्ये बिग बॉसचे टास्क कसले आहेत, काय आहे नक्की, काय भानगड काय आहे, ते आम्हाला सगळं कळणार. आणि त्या हिशोबाने तुम्ही आमच्या रिॲक्शन्स पण बघाच आणि आमच्या काय काय घडामोडी होत आहेत, काय काय भांडणं होत आहेत. तन्वीवरनं ऋषभेन माझी किती भांडणं होत आहेत. हे बाबा मी नाही भांडत ती जळते. हे बाबा ती चांगली जळणार तू. शांत तर तन्वीवरनं उद्या जैतून येणार आहे, तर ती वेगळी तन्वीवर उद्या जेतून येणार आहे. हा, मग एक मिनिट तू तिच्यावर का तन्वीवरनं माझ्यावर भांडतोय म्हणल्यावर ती भांडणार की माझ्यावर. अरे पण ती तिच्यावरनं कशी येते इथं? तू बोललास काय? ती तन्वीवरनं इथं येते. इग्नोर करा असल्यांना. तर असं करा guys, तिने पण कंटिन्यू तेच बघत केलं. बसणार आहे. कंटिन्यू आम्ही असं रोज बघणार आहे आणि असंच तुम्ही आमचे enjoy करा. आमचं जे माहोल आहे इथलं जे बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये आम्हाला अजून नेक्स्ट टाइम कसा एन्जॉय करायचा ते सांगायला विसरू नका. आणि अजून ह्यासोबत तुम्हाला कुठल्या अजून ह्याचे रिॲक्शन्स बघायला आवडतील हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा. म्हणजे ते शोज सईद बघत जाईल. शोज कव्हर करीन. फक्त चांगले शोज सांगा. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठला नाव देता फॉर एक्झाम्पल एजाज खानचा कुठला होता उल्लूवरचं. तसले सांगा, रिॲक्शन मग निघतात. मग कट करा. युट्यूब आहे सेन्सर चॅनल चालवायचं आहे ना. चला गाईज ह्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं का नाही तुमचं तुम्ही ठरवा. एंड का. गुड नाईट. मित्र नीट बघून ओळखा. मैत्री करा. मी पस्तावतोय. हो दीदी. इग्नोर करा असल्यांना.